पहिली ते 8वी पर्यंतच्या मुलांना मोफत गणवेश मिळणार, तेही प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी 2 असे गणवेश भेटणार आहेत. तर हा अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला पूर्णपणे बघा, त्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे. इयत्ता पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याबाबत परिषदेमार्फत ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून पद्मचंद मिलापचंद जैन यांना 4 मार्च रोजी 44,60,000 विद्यार्थ्यांसाठी कापड पुरवठ्याचा आदेश देण्यात आला. हा कापड पुरविल्यानंतर गाव पातळीवरील महिला बचत गटामार्फत गणवेशाची शिलाई केली जाणार आहे. जूनमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात राज्यातील 44,60,000 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 गणवेश शिवून मिळणार आहेत. त्यासाठी राज्यस्तरावरून ठराविक मापात कापलेला कापड पुरविला जाणार असून गावातील बचत गटाच्या महिला हा गणवेश शिवून शाळापर्यंत पोहोचवणार आहेत. याबाबतचा कार्यारंभ आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आला आहे. कापड पुरवठा तर प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक BRC CRC पर्यंत कापड पुरविणार आहे. या कापडाच्या बॉक्सला केंद्र सरकारच्या टेक्स्टाईल कमिटीचे सील असेल. प्रत्येक BRC CRC केंद्रात इयत्ता पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 64 स्वतंत्र बॉक्स उपलब्ध होतील. प्रत्येक बॉक्समध्ये 100 गणवेशाचे कापडाचे तुकडे असतील. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी 4 आणि प्रत्येक विद्यार्थिनीसाठी 4 बॉक्समध्ये हे कापडाचे तुकडे असतील. त्या तुकड्यामधून बचत गटांना 1 गणवेश तयार करून द्यायचा आहे. गणवेश शिवण्यापूर्वी महिला शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची मापे स्टँडर्ड मापानुसार आहेत की नाहीत याची खात्री करतील आणि त्याबद्दल त्यांना प्रत्येक गणवेशाच्या बदल्यात ₹110 असा मोबदला असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थिनीच्या गणवेशासाठी किती कापड लागेल याची मागणी